Hello friends, how are you? Welcome in this channel. स्टुडंट्स आज आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 7 बघणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये पाठच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं ते एकदा रिवाईज करूया, त्याच्यानंतर मग आपण पुढचा भाग बघूयात. सो लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरच्या पार्ट नंबर 6मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला होता. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडीज विच आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला देखील बघितला होता. F इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर, राईट, वेअर जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज दी वन ऑफ दी फंडामेंटल फोर्स. आपण टाईप्स ऑफ दी फंडामेंटल फोर्सेस बघत होतो, त्याच्यापैकी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फर्स्ट फोर्स होता. ह्याच्यानंतरचा फंडामेंटल फोर्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, राईट. सो आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. Electromagnetic force. Now electromagnetic force means the attractive or repulsive force. The attractive or repulsive force. Attractive or repulsive force. Attractive or repulsive force between electrically charged particles. Electrically charged particles is called as electromagnetic force. Right? The attractive or repulsive force between the electrically charged particles is called as electromagnetic force. Right? So ह्या फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. इट इज रिपल्सिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स. काय आहे कॅरेक्टरिस्टिक ह्याची? तर हा कसा आहे? रिपल्सिव्ह आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे. ऑल्सो इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचप्रमाणे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कसा आहे? स्ट्रॉंगर आहे. आपण डेफिनेशन पुन्हा एकदा समजून घेऊयात. It is the attractive or repulsive force between the electrically charged particles. जे particles electrically charged आहेत अशा charged electric particles मधला attractive or repulsive force जो आहे त्याला आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ फ्रिक्शन, नॉर्मल टेन्शन, त्याच्यानंतर इलास्टिक फोर्स, कोलिजन फोर्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. पुन्हा एकदा रिपीट करते. नॉर्मल रिॲक्शन, त्याच्यानंतर फ्रिक्शन, देन फ्लुइड फ्रिक्शन, देन कोलिजन फोर्स, इलास्टिक फोर्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक देखील आपण बघितलेले आहेत. इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इट इज अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स. राव इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इन आवर डेली लाईफ मेनी फोर्सेस आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आपल्या दैनंदिन आयुष्यामधले बरेचसे फोर्स हे कसे आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहेत. इन इनिशियल पिरियड, पूर्वीच्या काळी, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक बोथ आर सेपरेट फील्ड. दोन्ही वेगवेगळ्या फील्ड होत्या. इलेक्ट्रिक वेगळं होतं, मॅग्नेटिक वेगळं होतं. बट मायकल फॅरेडे अँड जेम्स मॅक्सवेल ह्या सायंटिस्टने ह्याच्यावरती डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांनी असं इन्व्हेंट केलं की इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर रिलेटेड विथ ईच अदर अँड दॅट थिअरी इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिझम.
right? So electromagnetic force is very important in our daily life, कारण की बरेचसे फोर्स हे कसे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे आहेत, right? So students, this out of four fundamental forces, electromagnetic force governs our daily life almost in our routine life, right? स्टुडंट्स, ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आपण हा काय बघितलेला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बघितलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड फोर्स आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, राईट? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. Strong nuclear force means the strong force, which binds the protons and neutrons in the nucleus is called as strong nuclear force. Right? The strong force which binds the protons and neutrons in the nucleus is called as strong nuclear force. असा फोर्स की जो काय करतोय, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्यांना न्यूक्लियसमध्ये एकत्रितपणे बांधून ठेवतोय, राईट? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे एकत्रितपणे बांधून ठेवतोय, त्याला आपण काय म्हणतोय, तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करते. द स्ट्रॉंग फोर्स विच बाइंड्स द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, राईट? द फोर्स विच बाइंड्स द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स in the nucleus is called as the strong nuclear force. Now this strong nuclear force characteristics आपल्याला बघायच्या आहेत. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन अ नेचर. हा काय आहे, स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे ॲज कम्पेअर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲज कम्पेअर टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, right? So it is the strongest force in a nature. It is short range force. हा फोर्स कसा आहे, शॉर्ट रेंज फोर्स आहे आणि ह्याचं डिस्टन्स आहे अप टू 10⁻14 मीटर. एवढ्या कमी डिस्टन्सपर्यंत हा फोर्स ॲक्ट होऊ शकतो. सो इट इज शॉर्ट रेंज फोर्स, राईट? ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. बट बिफोर दॅट लेट अस रिवाइज, then I will rough this. Electromagnetic force, that means the attractive or repulsive force between electrically charged particles is called as the electromagnetic force. ह्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. हा फोर्स कसा आहे, तर इट कॅन बी अट्रॅक्टिव्ह और इट कॅन बी रिपल्सिव्ह, राईट? ह्याचे एक्झाम्पल काय काय सांगता येतील, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन, then normal reaction, then tension in the string, then collision force, elastic force and fluid friction are the examples of the electromagnetic force. The electric and magnetic both are the separate fields असं पूर्वी कन्सिडर केलं जात होतं, but the scientist Michael Faraday and James Maxwell, ह्या सायंटिस्टने they had demonstrated on this and they concluded that the electric and magnetic field are related to each other. दोन्ही फील्ड एकमेकांशी रिलेटेड आहेत and that theory is the electromagnetic theory, right? Now under the action of the electromagnetic force there is a deformation in the object. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आपण म्हणतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, सो अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स देर इज अ डिफॉर्मेशन in the body
Deformation means there is a distance between the molecules gets changed. So intermolecular distance of that object gets changed. Now, as the intermolecular distance changes, this electromagnetic force gives rise to the reaction force. That means आपण असं म्हणू शकतो की the action of electromagnetic force gives rise to the reaction force. लक्षात येते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सची जी ॲक्शन आहे त्यामुळे काय तयार होतोय, तर रिॲक्शन फोर्स तयार होतोय. सो रिॲक्शन फोर्स इज formed due to the action of the electromagnetic force. और आपण असंही म्हणू शकतो, due to the action of electromagnetic force the reaction is formed, right? त्याच्यानंतर आपण बघितलं होतं strong nuclear force. Now the strong nuclear force, it is the strongest force in a nature which binds the protons and neutrons in the nucleus. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला काय होतात, एकत्रितपणे बांधलं जातं. नाउ ऑन प्रोटॉन्स दर इज अ पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन्सवरती कोणताही चार्ज नाही आहे. सो protons which are positively charged, neutrons which are chargeless, अशा न्यूक्लियॉन्सला न्यूक्लियसमध्ये एकत्रितपणे बांधून ठेवण्याचं हा काम करतोय. सो दिस फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन अ नेचर अँड इट इज कॉल्ड ॲज दी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि ह्या फोर्सला आपण काय म्हणतोय, तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतोय, राईट. त्याच्यानंतर आपण ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक देखील बघितल्या होत्या, राईट. काय कॅरेक्टरिस्टिक बघितल्या होत्या, तर इट इज व्हेरी स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्याचप्रमाणे हा कसा आहे, इट इज शॉर्ट रेंज फोर्स आहे आणि ह्याची ऑर्डर किती आहे, तर अप टू 10⁻⁻14 मीटर आहे. अँड ऑल्सो इट इज दी चार्ज इंडिपेंडंट फोर्स. का म्हणतोय आपण चार्ज इंडिपेंडंट, बिकॉज बघा इथे प्रोटॉन्स कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूट्रॉन्स कसा आहे, तर चार्जलेस आहे. सो अशा पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्सला आणि चार्जलेस न्यूट्रॉन्सला न्यूक्लियसमध्ये एकत्रित ठेवण्याचं काम हा फोर्स करतोय. दॅट मीन्स दिस फोर्स इज दी चार्ज इंडिपेंडंट. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, राईट. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स आपल्याला बघायचा आहे. सो वीक न्यूक्लिअर फोर्स मीन्स द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन दी सब ॲटॉमिक पार्टिकल्स. द फोर्स ऑफ इंटरॅक्शन, the force of interaction, the force of interaction between the subatomic particles, between the subatomic particles which results into radioactive decay, is called as weak nuclear force. Weak nuclear force, the force of interaction between the subatomic particles which results in the radioactive decay of atoms is called as the weak nuclear force, right. ही काय आहे, तर एक इंटरॅक्शन आहे. कशामधली, तर सब ॲटॉमिक पार्टिकल्समधली एक इंटरॅक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर रेडिओ ॲक्टिव्ह डीके होतं आहे, राईट. डीके मीन्स वॉट, कमी होणे, ठीक आहे. ॲटम्स काय होत आहेत, त्या सबस्टन्समधून डीके होत आहेत,
कमी होत आहेत, त्याच्यामधून एमिट होत आहेत, दॅट atoms get emits from that substance is called as the radioactive decay. So is called as the weak nuclear force. आणि ह्याच फोर्सला आपण काय म्हणतोय, weak nuclear force असं म्हणतोय. The force of interaction between the subatomic particles which results into radioactive decay of atoms, right? Decay of atoms. काय कशाचं डीके होतं आहे, तर ॲटम्सचं डीके होतं आहे. सो डीके ऑफ ॲटम्स इज कॉल्ड ॲज दी वीक न्यूक्लिअर फोर्स, राईट. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय काय सांगता येईल, तर इट इज द वीक फोर्स. हा काय आहे, वीक फोर्स आहे, राईट. बट इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा हा फोर्स कसा आहे, स्ट्रॉंगर आहे, राईट. बट इट इज वीकर दॅन द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. परंतु तो कसा आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सपेक्षा लहान आहे, वीक आहे त्याच्यापेक्षा. इट इज दी शॉर्ट रेंज फोर्स. हा कसा आहे, शॉर्ट रेंज फोर्स आहे आणि ह्याची रेंज किती आहे, अप टू ऑर्डर ऑफ 10⁻16 मीटर ही त्याची रेंज आहे. सो स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड वीक न्यूक्लिअर फोर्स. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, डिस्टिंग्विश करायचं आहे आपल्याला. करता येईल का तुम्हाला, सोपं आहे. काय लिहिता येईल, द स्ट्रॉंग फोर्स विच बाइंड्स द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर इन द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. इकडे काय लिहिता येईल, द इंटरॅक्शन बिटवीन द सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच रिझल्ट्स इन टू द रेडिओ डिके ऑफ ॲटम्स इज कॉल्ड ॲज दी वीक न्यूक्लिअर फोर्स. अजून कॅरेक्टरिस्टिक काही ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स लिहिता येईल. इट इज स्ट्रॉंगर दॅन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं कसं लिहिता येईल, इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट इट इज दी वीकर ॲज कम्पेअर टू दी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. नाव द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन अ नेचर. ह्याची रेंज किती आहे, तर 10⁻14 मीटरपर्यंत आहे. ह्याची रेंज किती आहे, 10⁻16 मीटरपर्यंत आहे, राईट. सो द टाईप्स ऑफ फंडामेंटल फोर्सेस हा जो टॉपिक होता तो आपला पूर्ण झालेला आहे. फंडामेंटल फोर्सेसमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, राईट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, वीक न्यूक्लिअर फोर्स, राईट. सो अशा पद्धतीने आपण फंडामेंटल फोर्सेस हा जो टॉपिक होता तो कंप्लीट केलेला आहे, राईट. हा भाग तुमचा झालेला आहे. ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे रिअल फोर्स अँड स्युडो फोर्स, राईट. आज आपण इथंच थांबूयात. ह्याच्या पुढचा जो भाग आहे, पुढच्या लेक्चरला आपण काय बघायचं आहे आपल्याला, रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स हा भाग बघणार आहोत. तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. थांबूया आपण इथंच. थँक्यू. हॅव अ नाईस डे.